नमस्कार शिक्षक मित्रांनो. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आवश्यक असलेली एक गोष्ट म्हणजे शालेय पोषण आहार, म्हणजेच प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना. या योजनेचे किंवा या शालेय पोषण आहार योजनेचे आपल्याला काम हे रोज करावे लागते आणि त्यासाठी आपल्याला काही रजिस्टर्स ठेवावे लागतात आणि ते ठेवताना आपल्याला त्यामध्ये बऱ्याचशा चुका होतात. तर ह्या चुका टाळल्या जाव्यात म्हणून एक आणि आपल्या सर्वांचे काम सोपे व्हावे म्हणून एक एक्सेल मधील फाईल मी बनवलेली आहे. या ठिकाणी आपण त्याला MDMचे सॉफ्टवेअर असे आपल्या कामापुरते म्हणू शकतो. तर चला आता आपण बघूया की हे MDMचे सॉफ्टवेअर कसे वापरावे. सर्वप्रथम आपण आपण सेव्ह केलेली फाईल ओपन करूया. या ठिकाणी एक्सेल फाईल ओपन होते. तर या फाईलची साईज 8 MB आहे आणि ती एक्सेल चालू असलेल्या कुठल्याही कॉम्प्युटरवर ओपन होईल. या फाईलचा हा मेन पेजचा इंटरफेस आहे, लुक आहे. आपण फाईल ओपन केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने पहिलं मेन पेज दिसेल. तर हे सॉफ्टवेअर कसं वापरायचं यासाठी आपल्याला काही सूचना फॉलो कराव्या लागणार आहे. तर त्यामध्ये सर्वप्रथम आहे की यामध्ये बऱ्याचशा गोष्टींची हायपरलिंक दिलेली आहे, ज्यामध्ये आपण माऊस फिरवल्यानंतर आपल्याला दिसेल की त्यामध्ये हाताचं चिन्ह आलेलं आहे. हाताचं चिन्ह आलेलं याचा अर्थ आपण त्यावर क्लिक करू शकतो. तर सर्वप्रथम आपण काय करणार आहोत, इथे जे सूचना असं लिहिलेलं आहे त्या सूचना या शब्दावर आपण क्लिक करणार आहोत आणि ह्या सूचना आपण सॉफ्टवेअर वाचण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचणार आहोत. ह्या सर्व सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत. तर ह्या सूचना मी इथे थोडक्यात सांगतो आणि तुम्ही त्या नंतर पूर्णपणे व्यवस्थित वाचून घ्यावा अशी माझी विनंती आहे. तर हे सॉफ्टवेअर वापरण्यासाठी मी एरियल युनिकोड MS हा फॉन्ट वापरलेला आहे. हा फॉन्ट सर्व विंडोज सिस्टीमवर आधीपासून असतो, नसेल तर तो आपण डाउनलोड करून घेऊ शकतो. एरियल युनिकोड MS हा फॉन्ट. या सॉफ्टवेअरमध्ये अंक कशाही पद्धतीने टाईप केले तरी ते मराठी दिसतात, अशा पद्धतीने याची सेटिंग केलेली आहे. आणि जर ते मराठी दिसत नसतील तर आपल्या कॉम्प्युटरच्या कंट्रोल पॅनलमध्ये रिजन अँड लँग्वेज या फॉर्मॅटमध्ये मराठी इंडिया हा एक फॉर्मॅट निवडायचा आहे आणि अप्लायवर क्लिक करायचं. त्यानंतर आपल्याला यामध्ये मराठी टायपिंग फार कमीच करायचं आहे, अगदी नगण्यच आहे, पण तरीही मराठी टायपिंग करण्यासाठी आपण कुठल्याही प्रकारचं टायपिंग टूल वापरू शकतो, जसं की गुगल इनपुट टूल आहे, मराठी इनपुट टूल आहे किंवा इनबिल्ट त्यामध्ये असेल असं कुठल्याही पद्धतीचं सॉफ्टवेअर आपण मराठी टायपिंगसाठी वापरू शकतो. त्यानंतर आपण टॉप किंवा होम अशा शब्दांवर क्लिक केल्यानंतर त्याच पानावर सर्व मेन्यू असलेल्या ठिकाणी जाता येईल. याचा अर्थ काय ते आपण जेव्हा त्या पानावर जाऊ त्यावेळेस तुम्हाला कळेल, परंतु हे लक्षात घ्या की असे शब्द असतील त्या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं. त्याचबरोबर पहिल्या पानावर येण्यासाठी मुख्य पान अशा वेगळ्या पद्धतीने ज्या ठिकाणी मुख्य पान असं लिहिलेलं असेल त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे, ज्यामुळे तुम्ही मुख्य पानावर परत येऊ शकाल. धान्याचे आकडे हे किलोग्रॅम मध्ये दिलेले आहेत आणि ते 3 दशांश स्थळांपर्यंत आहेत. हे आकडे 3 दशांश स्थळापर्यंतची संख्या आपोआप घेतात. जसं की तुम्ही फक्त 1 टाईप केलं तर त्याचं 1.000 असं होईल, 2.04 असं टाईप केलं तर 2.040 असं होईल आणि यात काही आकडे हे राऊंड फिगर मध्ये देखील दिसतील, परंतु गणन करतेवेळी अचूक संख्येतच गणन केलं जाईल. उदाहरणार्थ मसाल्याचं प्रमाण 0.0015 असलं तरी ते दिसताना 0.002 दिसेल, परंतु गणना करताना 0.0015 नेच गुणले जाईल. यामध्ये मी 2 प्रकारच्या फाईल बनवल्या आहेत. एक आहे ती सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी फाईल आहे आणि एक आहे ती इतर महाराष्ट्रासाठी फाईल आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी जी फाईल आहे त्यासाठी एक विशेष सूचना आहे की या सॉफ्टवेअरमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शाळांचा समावेश केलेला आहे आणि ती जी यादी आहे ती ऑफिसकडून, जिल्हा परिषद ऑफिसकडून मला इंग्रजीत मिळाली होती आणि ती मी मराठीत टाईप केलेली आहे. त्यामुळे सर्व शाळांची नावं यामध्ये ऑलरेडी टाईप केलेली आहेत. तरीही आपण आपल्या शाळेचं नाव दुरुस्त करायचं आहे आपल्याला असं वाटत असेल तर आपण या ठिकाणी क्लिक करू शकता आणि आपल्या शाळेचं नाव दुरुस्त करू शकता. त्यासाठीची जी प्रोसिजर आहे ती मी नंतर सांगेन. त्यानंतर बघा, यामध्ये काही माहिती भरणं ही अनिवार्यच आहे, जसं की पुरवठादाराकडून प्राप्त धान्य, उसनवार घेतलेले धान्य, बाजारातून खरेदी केले असेल तर ते धान्य, उसनवार परत केलेले धान्य, धान्य निर्लेखित केलं असेल, खराब झाला असेल किंवा वाटप केलं असेल तर त्याची माहिती, शालेय पोषणावर शिजवणारी यंत्रणा माहिती, त्याचबरोबर प्रत्येक महिन्यातील वारांची संख्या आणि संभाव्य मेनू, एवढी जी माहिती आहे त्यातली जी काही लागू पडणारी माहिती आहे ती माहिती या ठिकाणी भरणे अनिवार्य आहे. तर ही अनिवार्य माहिती भरल्यानंतर आपल्याला हवे तेवढे फॉर्मॅट तयार होतात आणि आपल्याला अचूक गणना करता येते.
त्यानंतर काही माहिती भरणं ही वैकल्पिक आहे. आपल्या माहितीसाठी भरायची असेल तर आपण ती भरू शकतो, जसं की शालेय पोषण आहार समिती आहे. त्यानंतर इंधन भाजीपाला पूरक मानधन आहे, स्वयंपाकी मानधन, मीच मानधन आहे, शिक्षक मानधन आहे, इतर अनुदान आहे. त्याचबरोबर अॅन्युअल डाटा आहे. या ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी आपण केवळ आपल्या माहितीसाठी भरायच्या. तर त्यानंतर प्रत्येक महिन्यात भरायची आवश्यक माहिती. वरील माहिती जी होती ती गरजेनुसार भरायची होती, पण आता इथून पुढची जी माहिती आहे ती प्रत्येक महिन्यात भरायची आहे. तर त्यामध्ये कोणत्या प्रकारची माहिती आहे? तर पहिला आहे मेन्यू आणि प्रमाण. आपल्याला त्या त्या वाराला कोणता मेन्यू आहे पोषण आहाराचा आणि त्या धान्याचं प्रमाण किती आहे हे यामध्ये भरायचं आहे. आणि त्याचबरोबर पुढचा फॉर्मॅट आहे दैनंदिन नोंदवहीचा, ज्यामध्ये आपल्याला फक्त विद्यार्थ्यांची पटसंख्या, म्हणजे ज्या दिवशी उपस्थित किती विद्यार्थी होते एवढं आपल्याला भरणं आवश्यक आहे. आणि हे केल्यानंतर आपल्याला सर्व फॉर्म आपला जो आहे तो त्या सेलला ऑटोमॅटिक फॉर्म्युला दिलेले असल्यामुळे सर्व सेल आपले ऑटोमॅटिक भरले जाणार आहेत. त्यामुळे आपल्याला यापुढे काहीही करायची गरज पडणार नाही. याची डिटेल माहिती आपण ते फॉर्म भरताना घेणारच आहोत. त्यानंतर हे दोन महत्वाचे झाल्यानंतर पुढील जे फॉर्मॅट आहेत ते काही भरण्याची आवश्यकता नाही, आपण आपल्या माहितीसाठी बघू शकतो. जसं की तांदळाचा हिशोब आहे, स्वयंपाकी मदतनीस प्रमाणपत्र आहे, जर आपण खुल्या बाजारातून काही साहित्य घेतलं असेल तर त्याचं विवरण आहे, दैनंदिन नोंदणीनुसार इंधन भाजीपाला पूरक आहाराचं मानधन आहे, संवर्गनिहाय लाभार्थी ताटांची संख्या आहे, स्वयंपाकी मदतनीस मानधन अहवाल आहे, तसेच शालेय पोषण आहार योजना प्रमाणपत्र क्रमांक 1 हे आहे. तर ह्या गोष्टी भरणे अनिवार्य नाहीये, आपण माहितीसाठी आवश्यकता वाटल्यास आपण भरून ठेवू शकतो. आणि त्याचबरोबर स्कूल मंथली डाटा आहे इंग्रजीमध्ये, जो भरावा लागतो. काही ठिकाणी भरण्यासाठी सांगण्यात येतं. म्हणजेच काय की आपल्याकडे जी शालेय पोषण आहार भरण्यासाठी जी रजिस्टर आपल्याला जी पुरवठा करण्यात आली ती शासनामार्फत, त्यामध्ये जेवढे फॉर्मॅट आहेत तेवढे सगळे फॉर्मॅट मी या सॉफ्टवेअरमध्ये टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते आपण यामध्ये भरू शकतो. आणि त्यानंतर महत्वाचं म्हणजे प्रिंट आउट, जे की आपल्याला आपल्या फाईलला लावण्यासाठी किंवा आपल्या ऑफिसला देण्यासाठी भरावे लागतात. सर्वप्रथम पहिला अहवाल आहे म्हणजे मासिक अहवाल, ज्यामध्ये आपण धान्य प्राप्त किती, खर्च किती, शिल्लक किती ते देत असतो. त्यानंतर धान्य मागणी अहवाल, त्यामध्ये आपल्याला पुढील 2 महिन्यांची मागणी, यामध्ये ऑटोमॅटिक ह्या गोष्टी ऑटोमॅटिक तयार होत आहेत, तर ते आपण डिटेलमध्ये बघणारच आहोत. स्वयंपाकी मदतनीस प्रमाणपत्र हे आपल्याला दर महिन्याला द्यावं लागतं. आणि त्याचबरोबर महत्वाचं आहे ते म्हणजे वार्षिक ताळमेळ साठा रजिस्टर, यामध्ये आपण संपूर्ण वर्षाचं डिटेल्सची प्रिंट या ठिकाणी काढू शकतो, जे की आपल्याला फायद्याचं ठरतं. कारण वर्षाच्या शेवटी तांदळाचा किंवा कडधान्याचा मेळ घालणं हे आपलं खूप जिकरीचं काम असतं, पण ते या ठिकाणी ऑटोमॅटिक होतं. तर हे सर्वप्रथम मी सांगितलं आहे ते म्हणजे सूचना कोणत्या वाचून घ्यायच्या आहेत हे आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. त्यानंतर प्रत्येक गोष्ट जी महत्वाची आहे ती कशा पद्धतीने करायची आहे हे आपण एक एक करून त्याची माहिती घेऊया. तर अशा पद्धतीने आपण सूचना या डिटेल्स आणि काळजीपूर्वक वाचून घेणार आहोत. ते वाचून गेल्यानंतर मुख्य पानावर आपण क्लिक करणार आहोत. तर या मुख्य पानावर क्लिक केल्यानंतर मी जसं म्हटलं तसं सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी एक वेगळी फाईल आहे आणि इतर जिल्ह्यांसाठी वेगळी फाईल आहे. तर आपण बघूया की सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षकांनी ही फाईल कशी वापरावी. तर त्यांनी काय करायचं आहे, या ठिकाणी आपला तालुका, केंद्र, शाळेचा प्रकार आणि शाळेचं नाव निवडायचं आहे. ते निवडल्यानंतर आपली शाळेचं नाव टाकण्याची सुद्धा आवश्यकता पडणार नाही, ते ऑटोमॅटिक येणार आहे. जसे की या ठिकाणी मी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व तालुके टाकलेले आहेत. तो तालुका निवडल्यानंतर त्याच तालुक्यातील केंद्र आपल्याला खाली दिसतात. आणि त्यानंतर आपल्या शाळेचा प्रकार, जसे की जीप शाळा, जीप उपरा शाळा, जीप केंद्र शाळा, असे काय नाव असतील त्या शाळेचे ते आपण त्या ठिकाणी निवडू शकतो. किंवा आपल्या शाळेला तसं कुठल्याच प्रकारचं नाव नसेल तर ते आपण ब्लँक सुद्धा ठेवू शकतो. त्यानंतर आपण आपल्या शाळेचं जे मुख्य नाव आहे ते या ठिकाणी निवडणार आहोत. जसं की मी समजा या ठिकाणी शाळेचं नाव जीप शाळा आणि खाली करूळ. तर या ठिकाणी बघा आपल्या शाळेचं नाव जीप शाळा करूळ असं ऑटोमॅटिक आलेलं आहे. केंद्राचं नाव आलेलं आहे, तालुक्याचं नाव आलेलं आहे, जिल्ह्याचं नाव आलेलं आहे आणि त्या शाळेचा विड्यास क्रमांक हा देखील आपोआप आलेला आहे. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी आपण सण निवडणार आहोत. कुठल्या वर्षासाठी आपण हे काम करत आहोत ते वर्ष या ठिकाणी निवडायचं आहे. जसं की सध्या चालू आहे 2024-25, म्हणून मी 2024-25 हे वर्ष या ठिकाणी निवडलेलं आहे. तर ही आपली प्राथमिक माहिती भरल्यानंतर ही एकदाच भरायची माहिती. आणि त्याचबरोबर इथे इयत्ता निवडायची आहे, पहिली ते 5वी आहे.
काही शाळांमध्ये 6वी ते 8वी असते, तर ते आपण 6वी ते 8वी निवडणार आहोत. आणि त्याच्यासाठी मात्र जर एकाच शाळेमध्ये जर 1ली ते 7वी किंवा 8वीचे वर्ग असतील, तर मात्र त्यांनी लक्षात घ्यायचं की आपल्याला 1ली ते 5वी साठी वेगळी फाईल वापरावी लागणार आहे, एक्सेल फाईल, आणि 6वी ते 8वी साठी वेगळी फाईल वापरावी लागणार आहे. 2 अशा वेगवेगळ्या फाईल आपल्याला या ठिकाणी वापराव्या लागतील. तर या ठिकाणी आपण 1 ते 5 घेऊया. ही आपली प्राथमिक माहिती झालेली आहे. ही एकदाच भरायची माहिती आहे. नमस्कार शिक्षक मित्रांनो. आता आपण पाहिलं की आपण आपल्या शाळेचं नाव वगैरे कसं जोडायचं, कसं नाही का. तर यामध्ये आपण आता बघूया की कुठली माहिती भरणे अनिवार्य आहे आणि ती कशी भरायची. तर सर्वप्रथम आपल्याला माहिती भरणे अनिवार्य असलेली गोष्ट आहे ती म्हणजे पुरवठादाराकडून प्राप्त धान्य. तर आपण या ठिकाणी या सॉफ्टवेअरमध्ये कुठेही असतो तरी आपण मुख्य पानावर क्लिक करून या मुख्य पानावर येणार आहोत आणि त्यानंतर पुरवठादाराकडून प्राप्त धान्य यावर क्लिक करणार आहोत. यावर क्लिक केल्यानंतर आपला एक नवीन फॉर्मॅट ओपन होईल. त्यानंतर आपण या ठिकाणी बघतोय की 1ली ते दिनांक आहे मागील शिल्लक किंवा प्राप्त दिनांक, या ठिकाणी 31/3/2024 ही डिफॉल्ट आहे. तर या तारखेला शिल्लक असलेलं धान्य सुरुवातीला आपल्याला इथे टाईप करायचं आहे. आपल्याकडे जे 31 मार्चची जी अंतिम शिल्लक असेल ती या ठिकाणी आपण टाईप करणार आहोत. हे अनिवार्य आहे टाईप करणे, कारण त्याशिवाय पुढील कॅल्क्युलेशन्स जे आहेत ती अचूक होणार नाहीये. तर इथे टाईप करताना जसं यापूर्वी सांगितलं होतं तसं आपण जरी एक अंक जरी टाईप केला तरी तो पॉईंट नंतर 3 अंकी संख्या घेतो. जसं की या ठिकाणी बघा, जसं की मी मुगामध्ये समजा मी 1 जरी टाईप केलं तर या ठिकाणी 1.000 अशा पद्धतीने तो अंक घेतो. तर अशा पद्धतीने आपण जे आपले शिल्लक होतं प्रत्येक धान्य, जसं की तुरडाळ असेल, हरभरा असेल, जिरे असतील, तर या ठिकाणी आपण टाईप करणार आहोत. आणि त्यानंतर पुढील प्रत्येक महिन्यामध्ये ज्या तारखेला आपल्याला धान्य मिळणार आहे त्या तारखेला आपण मिळालेले धान्य या ठिकाणी भरणार आहोत. या ठिकाणी आपण तांदळाचे पावती क्रमांक लिहू शकतो, धान्याचा पावती क्रमांक, धान्य कधी प्राप्त झालं ते, त्या महिन्याची पटसंख्या. जसं की एप्रिलमध्ये 55 किलो तांदूळ प्राप्त झाला होता, त्यामुळे मी इथे फक्त 55 लिहितो. फक्त 55 टाकून सुद्धा एंटर मारल्यानंतर आपल्याला लक्षात येते की ते 55.000 हे ऑटोमॅटिक आकडा आलेला आहे. त्यामुळे आपल्याला इथे 3.000 अशा पद्धतीने टाकण्याची आवश्यकता पडणार नाहीये, फक्त 3 टाकलं तरी चालून जाणार आहे. असं ज्या महिन्यामध्ये आपल्याला धान्य प्राप्त होईल त्याच महिन्यामध्ये आपण या माहिती भरणार आहोत. ओके. फक्त यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे पटसंख्या. ही पटसंख्या भरणे अतिशय आवश्यक आहे, कारण ह्याच पटसंख्येच्या आधारावर पुढील कॅल्क्युलेशन्स होणार आहेत. त्यामुळे आपली त्या महिन्यातली जी पटसंख्या असेल ती या ठिकाणी आपण भरणार आहोत. त्यामध्ये जर बदल असेल तर त्या पद्धतीने तो केला पाहिजे, परंतु प्रत्येक महिन्याची पटसंख्या इथे भरलीच पाहिजे, त्याशिवाय आपले सगळे कॅल्क्युलेशन्स होणार नाही. हे मात्र अतिशय महत्वाचं आहे. प्रत्येक महिन्याची पटसंख्या इथे भरली पाहिजे, जरी प्रत्येक महिन्यात आपल्याला धान्य जरी प्राप्त झालं नाही तरी. ओके. तर ही माहिती भरल्यानंतर आपण पुन्हा एकदा मुख्य पानावर जाणार आहोत. त्यानंतर पुढील आहे खुल्या बाजारातून विकत घेतलेले धान्य. यावर क्लिक करतो. खुल्या बाजारातून विकत घेतलेले धान्य सुद्धा आपण त्याच पद्धतीने भरणार आहोत, आणि हे आपण तेव्हाच भरणार आहोत जेव्हा आपण एखादं धान्य खुल्या बाजारातून विकत घेऊ. विकत घेतलं तरच हे आपल्याला भरायचं आहे, नाहीतर भरण्याची आवश्यकता नाहीये. उदाहरणार्थ समजा मी ऑक्टोबर महिन्यामध्ये जर 5 किलो तांदूळ घेतले असतील तर मी ते 5 लिहिणार आहे. 2.5 किलो तुरडाळ घेतली असेल तर मी ते 2.5 लिहितो. मुगडाळ घेतली असेल मी 3 किलो तर या ठिकाणी मी 3 लिहितो. अशा पद्धतीने जे काही धान्य घेतले असतील, मोहरी मी 200 ग्राम घेतली होती म्हणून मी इथे 0.2 असं लिहितो. 0.2 लिहिल्यामुळे काय होणार आहे, इथे 0.200 झालेलं आहे, याचा अर्थ 200 ग्राम झाले. अशा पद्धतीने आपण जे धान्य विकत घेतले ते या ठिकाणी आपण टाईप करणार. हे फक्त जेव्हा घेतलं तेव्हाच करायचं, ठीक आहे. त्यानंतर पुन्हा एकदा आपण मुख्य पानावर क्लिक करणार आहोत आणि पुढील आहे उसनवार घेतलेले धान्य. बघा, बऱ्याच ठिकाणी धान्य उसनवार घेण्यात येतं आणि ते दाखवण्यातही येतं. तर आपण जर उसनवार घेऊन ते धान्य आपल्या वहीमध्ये दाखवत असाल तर यामध्येही ते टाईप करणं महत्वाचं आहे. यामध्ये आपल्याला दिसतंय की एप्रिल महिन्यामध्ये 17,200 हे धान्य आपण उसनवार घेतलेले आहे, तांदूळ उसनवार घेतलेले आहेत. तुरडाळ 1.080 उसनवार घेतलेली आहे. हरभरा 0.356 म्हणजे 356 उसनवार घेतलेला आहे. ज्या महिन्यामध्ये जितकं धान्य उसनवार घेतलं ते या ठिकाणी लिहिणे आवश्यक आहे, त्यानुसार पुढील कॅल्क्युलेशन होते. आता आपल्याला वाटत असेल की सर इथे आता दिसते की 0.991 0.991 हे धान्य दिसतं इथे, तर एवढंच का उसनवार घेतलं, तर ते कसं कॅल्क्युलेट करायचं की एवढंच धान्य उसनवार आहे. तर त्यासाठी आपण पुढे नंतरही बघणार आहोत, पण तात्पुरते एक सांगून ठेवतो. जसं की आता हे जून महिना दिसतोय मी,
तर याच्यासाठी मी मुख्य पानावर जातो आणि जून मध्ये दैनंदिन नोंदवहीमध्ये जातो. तर बघा या ठिकाणी आपल्याला ही माहिती भरलेली दिसते. तर या ठिकाणी तुरडाळीमध्ये आपल्याला हे दिसतंय की तुरडाळ जी होती ती एकूण धान्य आहे 1.240, म्हणजे मागील शिल्लक 0.224 होती. या महिन्यात प्राप्त दिसते आणि 1.240 दिसते. आणि या महिन्यात वापरून शिल्लक किती राहिली आहे, तर ती इथे वापरली आहे 1.240 आणि अंतिम शिल्लक आहे 0.000. तर ही 000 इथे येण्यासाठी आपण 0.991 आहे ना ते उसनवर घेतलं आहे. तर ते कळणार कसं आपल्याला, तर आपण काय करणार आहोत, मुख्य पानावर जाऊया, उसनवर घेतलेल्या धान्यावर जाऊया. या ठिकाणी जून मध्ये तुरडाळ आहे, मी इथे डिलीट करतो आणि जरा मी डायरेक्ट जाऊन दाखवतो या ठिकाणी तुम्हाला. बघा या ठिकाणी काय दिसते की आपण जे नंतर कॅल्क्युलेट होणार आहे, महिन्याच्या शेवटी जे कॅल्क्युलेशन होणार आहे त्यामध्ये अंतिम शिल्लक धान्य जर इथं ऋण दिसत असेल, मायनस मध्ये दिसत असेल, जसं की इथे दिसते ऋण 0.991, तर एवढं धान्य आपलं उसनवर असणार आहे. मग हा आकडा आपण कुठे लिहिणार आहोत, मुख्य पानावर जाऊन त्यात जे उसनवर घेतलेलं धान्य आहे त्या ठिकाणी जाऊन आपण जून मध्ये तुरडाळ मी 0.991 थोडी मी उसनवर घेतलेली आहे. आणि ही घेतल्यामुळे काय होत आहे, जून मध्ये अंतिम शिल्लक धान्य जे आहे ते 0.0 होऊन जातं. ओके, त्यामुळे उसनवर जे आपण धान्य घेतो ते आपण लिहिणं महत्वाचं आहे. अशा पद्धतीने आपण ज्या महिन्यामध्ये जे धान्य उसनवर घेऊ ते या ठिकाणी नोंद करणं आवश्यक आहे. त्यानंतर पुढील महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे उसनवर परत केलेले धान्य. ज्या पद्धतीने आपण उसनवर घेत असतो त्याच पद्धतीने आपण उसनवर परत देखील करत असतो. जसं की आपण एप्रिल महिन्यामध्ये 28.800 म्हणजेच 28.800 किलोग्रॅम तांदूळ एवढं धान्य आपण परत केलेलं आहे. जर मी ऑगस्ट मध्ये हरभरा हा जर मी 200 ग्रॅम जर परत केला असेल तर मी या ठिकाणी 0.200 असे लिहिणार. जेवढं धान्य परत केलं असेल तेवढं आपण या ठिकाणी लिहिणार आहोत, कारण ते पुन्हा कॅल्क्युलेट होणार आहे. त्यासाठी हे सुद्धा लिहिणं आवश्यक आहे. पण हे आपण ज्या महिन्यात परत केले असेल आणि जितकं परत केले असेल तितकाच आकडा या ठिकाणी लिहायचा आहे. हे काही दररोज करायची गोष्ट नाहीये किंवा दर महिन्याला सुद्धा करण्याची आवश्यकता नाहीये. पुढे जाऊया आपण. तर पुढे आहेत बघा खराब झालेले निर्लेखित केलेले धान्य. बघा यानंतर काही धान्य आपलं खराब होतं, काही निर्लेखित होतं, तर कधी कधी आपण मुलांना शिल्लक असलेलं धान्य वाटप पण करून टाकतो. तर अशा वेळी आपण ते धान्य किती वाटप केलं आहे किंवा किती खराब झालं आहे, किती निर्लेखित केलेलं आहे त्याची माहिती या ठिकाणी भरणार आहोत. हे सुद्धा काही आपल्याला वारंवार भरण्याची आवश्यकता नाहीये. जर केलेलं असेल तरच ते आपण भरणार आहोत. जसं की मार्चच्या एंडिंगला जर मी सर्व मुलांना 55 किलो तांदूळ वाटप केले, तुरडाळ जी होती ती 40 किलो वाटप केली, किंवा हरभरा माझा आता तो 20 किलो होता परंतु खराब झाला असेल, तर या ठिकाणी मी ते आकडे त्या पद्धतीने भरणार आहे. असे सगळे आकडे मी जेवढे आवश्यक असतील तेवढे भरणार आहे आणि त्यानंतर त्याच्यावर आधारित पुढील कॅल्क्युलेशन्स होणार आहे. तर ते तुम्हाला मी दाखवतो मी कशी होते. तर पुन्हा एकदा आपण मुख्य पानावर क्लिक करूया. आतापर्यंत आपण हे बघितलं की आपण कोणती माहिती भरणे अनिवार्य आहे. पुरवठादाराकडून प्राप्त धान्य, खुल्या बाजारातून घेतलेले, उसनवर घेतलेले, उसनवर परत केलेले, खराब झालेले, निर्लेखित केलेले धान्य. तर हे धान्याचे कॅल्क्युलेशन्स होण्यासाठी हे आवश्यक आहे. त्यानंतर पुढचं आहे शालेय पोषणाला शिजवणारी यंत्रणा माहिती. तर आपल्याला माहितीच आहे की आपल्याला दर महिन्याला पोषणाला शिजवणारी जी व्यक्ती आहे तिचे एक प्रमाणपत्र द्यावं लागतं. तर ते जर प्रमाणपत्र तयार होण्यासाठी या ठिकाणी आपण त्यांची माहिती भरणार आहोत. जसं की आपल्याकडे जर एखादा बचत गट असेल तर बचत गटाचं नाव आपण या ठिकाणी टाकणार आहोत. या ठिकाणी मात्र तुम्हाला टाईप करताना मराठी टायपिंग करणे आवश्यक आहे. जसं की महिला बचत गट जर असेल तर या ठिकाणी आपण तो टाईप करणार आहोत. आणि जर आपल्याकडे जर बचत गटामार्फत जर आपल्याला पोषण आहार मिळत नसेल, आपण स्वयंपाकी आणि मदतनीस जर वेगळ्या नियुक्त केलेले असतील तर त्या पद्धतीने त्यांची माहिती भरणार आहोत. जसं की आमच्या शाळेमध्ये स्वयंपाकी आहेत आणि त्यांचा प्रवर्ग बीमा ह्याची आवश्यकता नाहीये, पण आपल्याकडे फॉर्मॅटमध्ये ते होतं म्हणून पुढचं तयार केलेले आहे. त्यानंतर मदतनीस 1, मदतनीस 2. आता आपल्याला हे माहितीच आहे की 20-25 विद्यार्थ्यांपर्यंत एक स्वयंपाकी असते आणि 25 ते 50 पर्यंत पुढे स्वयंपाकी सोबत एक मदतनीस असते, 50च्या पुढे दुसरी मदतनीस असते. त्या पद्धतीने आपल्या शाळेत जेवढे मदतनीस असतील तेवढ्यांची आपण इथे नावं लिहिणार आहोत, त्यांचा प्रवर्ग निवडणार आहोत, त्यांचे बँक खाते क्रमांक, बँक शाखा, IFS कोड इत्यादी माहिती
आपण या ठिकाणी भरून ठेवणार आहोत। यातील फक्त नाव आणि मदतनीस जे नाव आहेत यांचाच मुख्यत्वे वापर होतो, परंतु आपल्याकडे ही माहिती सेव्ह राहील, त्यामुळे आपण ही माहिती या ठिकाणी भरून ठेवणार आहोत। त्याच पद्धतीने आपलं पण एक खातं असतं बँकेचं, आपल्या शाळेचं, ते पण या ठिकाणी आपण माहिती भरून ठेवू शकतो। तर ही माहिती भरल्यानंतर इथे काही महत्त्वाच्या सूचना आहेत बघा। जसं की आपला खाते क्रमांक असतो तो 11 अंकी 15 अंकी असतो तो टाकावा, 3-4 अंकी किंवा 5 अंकी असतो तो टाकू नये। त्याचबरोबर कधी कधी आपल्या जे बँक खाते आहेत, खाते क्रमांक आहे, त्याची जी सुरुवात आहे ती 0 ने होते। अशा वेळेस एक्सेल मध्ये आपण टाईप केल्यानंतर त्या ठिकाणी 0 घेणार नाही। जसं की मी इथे 0 1 1 2 0 1 1 2 3 असा जर माझा खाते क्रमांक असेल तर मी टाईप केला आणि एंटर मारलं तर त्या ठिकाणी तो 0 घेत नाही। मग अशा वेळेस आपला खाते क्रमांक चुकू शकतो। मग त्यासाठी आपण काय करणार आहोत, सुरुवातीला जे अवतरण चिन्ह आहे, सिंगल अवतरण चिन्ह, ते टाईप करणार आहोत। सिंगल अवतरण चिन्ह टाईप करण्यामागे उद्देश काय असतो की ते त्या सेलमध्ये जी आपण एंट्री करणार आहोत ती एंट्री ऍज अ टेक्स्ट व्हावी। ऍज अ टेक्स्ट एंट्री घेतल्यामुळे आपल्याला तिथे 0 दिसतो, जसं की 0 1 1 2 2 3। आता जेव्हा मी एंटर मारतोय त्या ठिकाणी मला 0 1 1 2 2 3 असे आकडे दिसत आहेत, म्हणजे पण हे ऍज अ टेक्स्ट आहेत त्यामुळे आपल्याला ते पूर्ण दिसतात। अशा पद्धतीने ती एंट्री करावी। ओके, त्यानंतर आपण पुढे जाऊया। या ठिकाणी मुख्यपण बऱ्याच ठिकाणी शब्द दिलेले आहेत, त्या कुठल्याही शब्दावर तुम्ही क्लिक करू शकता। क्लिक केल्यानंतर आपण परत मुख्यपणावर येतो। तर आता आपण बघितलं की शालेय पोषणारी शिजवणारी यंत्रणेची माहिती कशी भरायची। त्यानंतर आपल्याला महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे पुढील महिन्यांची मागणी तयार होणे। पुढील महिन्याची मागणी तयार होण्यासाठी आपल्याला 2 गोष्टींची आवश्यकता आहे, ते म्हणजे प्रत्येक महिन्यातील कामांचे दिवस म्हणजेच वारांची संख्या आणि त्या महिन्यात कोणता मेन्यू असणार आहे, संभाव्य मेन्यू। तर त्यामध्ये पहिला जो फॉर्मॅट आहे प्रत्येक महिन्यातील वारांची संख्या, त्यावर आपण इथे आता क्लिक करूया आणि त्यामध्ये हा जो एक नवीन फॉर्मॅट ओपन झालेला आहे त्यामध्ये आपण त्या महिन्यामध्ये किती वार आहेत म्हणजे सोमवार किती वेळा आलेला आहे। जसं की ऑगस्टमध्ये बघूया, ऑगस्टमध्ये सोमवार 4 वेळेस आलेला आहे, मंगळवार 5 वेळेस आलेला आहे, बुधवार 4 वेळेस आलेला आहे, गुरुवार 4 वेळेस, शुक्रवार 3 वेळेस आणि शनिवार 4 वेळेस। अशा पद्धतीने मी या ठिकाणी आकडे भरलेले आहे। रविवार नाही भरला तरी चालू शकतो, भरला तरी चालेल, तो काही आपल्या पोषणाला देत नसल्यामुळे आपण तो काही कॅल्क्युलेट होणार नाही या ठिकाणी। परंतु प्रत्येक वार हा किती वेळा आलेला आहे, कारण त्यानुसार आपलं कडधान्य सुद्धा बदलतं, त्यामुळे त्यांची कॅल्क्युलेशन बदलू शकतात। म्हणून प्रत्येक महिन्यातील वारांची संख्या या ठिकाणी टाकणे हे आवश्यक आहे। हे आपण एकदाच भरून ठेवू शकतो वर्षाच्या सुरुवातीला किंवा दर महिन्याच्या सुरुवातीला आपण हे भरू शकतो। महिन्यातील वारांची संख्या टाईप झाल्यानंतर आपण पुन्हा मुख्य पानावर जाणार आहोत आणि त्यानंतर पुढचा फॉर्मॅट आहे प्रत्येक महिन्याची संभाव्य मेन्यू। या ठिकाणी मेन्यू हे आपण टाईप करून ठेवलेले आहेत ऑलरेडी, परंतु तरीही या महिन्यामध्ये जर एखाद्या वाराचा मेन्यू चेंज झालेला असेल तर तो आपण बदलू शकतो। जसा आपण मेन्यू चेंज करू त्यानुसार त्याला कलर टाकलेले आहेत, कलर कॉम्बिनेशन बदलतं त्या ठिकाणी। आपण या ठिकाणी क्लिक करून मेन्यू निवडणार आहोत। इथे बऱ्याच ठिकाणी तुम्हाला ड्रॉपडाऊन लिस्ट दिसेल, त्यातूनच तुम्हाला माहिती निवडायची आहे। सुट्टी असेल तर तुम्ही सुट्टी निवडू शकता। भात व हरभरा आमटी, भात व मूग आमटी, मूगडाळ खिचडी, भात व मटकी आमटी, भात व वाटाणा आमटी, भात व तुरडाळ आमटी असे यामध्ये पर्याय दिलेले आहेत। जर ह्या व्यतिरिक्त तुमचा कुठला मेन्यू असेल तर काय करायचं हेही मी तुम्हाला नंतर सांगेल। तर आता आपण पुन्हा मुख्य पानावर जाऊया। तर या ठिकाणी कोणती कोणती माहिती भरणे अनिवार्य आहे हे आपण बघितलं आणि ही माहिती आवश्यक असेल तेव्हाच भरायची आहे। नमस्कार शिक्षक मित्रांनो, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की कोणती माहिती भरणे अनिवार्य आहे। आता आपण पुढील व्हिडिओकडे जाऊया। यामध्ये आपण बघूया की प्रत्येक महिन्यामध्ये कोणता मेन्यू असेल आणि त्याचं प्रमाण किती असेल। तर या सॉफ्टवेअरमध्ये प्रत्येक महिन्याचं मेन्यू आणि प्रमाण हे ऑलरेडी फीड केलेलं आहे, परंतु यामध्ये जर आपल्याला बदल करायचाच असेल तर या ठिकाणी आपण तो करणार आहोत। तर तो कसा करायचा ते आपण आता बघूया। या ठिकाणी 1 नंबरलाच मेन्यू प्रमाणची रो आहे। या रो मध्ये मी इथे जून महिन्यावर क्लिक करतो। आपल्याला ज्या महिन्यात बदल करायचा असेल त्या महिन्याच्या नावावर आपण क्लिक करायचं आहे। जसे की या ठिकाणी मी जूनवर क्लिक केलं, त्याबरोबर या ठिकाणी जून महिन्यातील इथे या रो मध्ये वार आलेले आहेत, त्याच्या खालील रो मध्ये मेन्यू आहे, त्याच्या खालील रो मध्ये पदार्थ आणि त्या खालील रो मध्ये प्रमाण आहे। तर सर्वप्रथम आपण कोणत्या वारी कोणता मेन्यू आहे तो आपण निवडणार आहोत।
या ठिकाणी सिंधुदुर्गमध्ये जो ठरवलेला मेन्यू आहे तो निवडलेला आहे. यात जर बदल असेल तर तो आपण निवडू शकतो. यामध्ये ड्रॉपडाऊन लिस्ट आहे. या ठिकाणी त्या ड्रॉपडाऊन लिस्टवर क्लिक केल्यानंतर इतर मेन्यू येतील. त्यातला आपल्याला जो हवा असेल तो मेन्यू आपण निवडू शकतो. त्यानुसार तिथे कलर देखील त्याचा चेंज होतो. कलर मध्ये चेंज झाल्यामुळे आपल्याला नेमका कोणता मेन्यू आहे ते सुद्धा कळते या ठिकाणी. अशा पद्धतीने मेन्यू चेंज झाल्यानंतर आपल्याला पोषण आहाराअंतर्गत जे पदार्थ वाटप करण्यात येतात किंवा आपण बाजारातून विकत घेतो तर त्याचं प्रत्येक विद्यार्थ्याचं प्रमाण किती असावं हे या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे. आणि हे प्रमाण या ठिकाणी ऑलरेडी भरलेलं आहे, परंतु जर आपल्याला काही बदल वाटलाच तर तो आपण या ठिकाणी करणार आहोत. अन्यथा याला हात लावायची सुद्धा गरज पडणार नाहीये. जसे की तांदूळ आपण 100 ग्राम वापरतो मुलांसाठी, त्यामुळे मी इथे 0.1 असं टाईप केलेलं आहे. आणि याची सेटिंग अशी केलेली आहे की ह्या दशांशानंतर 3 अंक घेईल. त्याच पद्धतीने तूर डाळ 0.020 म्हणजेच 20 ग्राम, मूग डाळ, मटकी, मूग, हरभरा, वाटाणा हे सगळे 20 ग्राम असतात, त्यामुळे त्यांच्या पुढे 0.020 अशा पद्धतीने लिहिलेलं आहे. त्यानंतर जिऱ्यांचं प्रमाण अर्धा ग्राम आहे आणि किलोग्रामच्या स्वरूपात लिहिताना आपण त्याला 0.00050 अशा पद्धतीने लिहिणार आहोत. तेच मोहरीचं प्रमाण आहे आणि तेच हळदीचं देखील प्रमाण आहे. मिरची पावडरचं प्रमाण 0 आहे, म्हणजे आपल्याला ती मिळत नाही त्यामुळे ते 0 टाकलेलं आहे. त्याच्यानंतर तेल हे 5 ग्राम प्रति विद्यार्थी वापरण्यास सांगितलेलं असल्यामुळे 0.005 असं तेलाचं प्रमाण आपण सांगितलेलं आहे. मीठ 1 ग्राम आहे. मसाला मात्र 0.0015 ग्राम आहे, किलोग्राम आहे. तर इथे तुम्हाला दिसताना जरी 0.002 दिसत असलं तरी त्याने ते राऊंड फिगर करून घेतलेलं आहे, पण प्रत्यक्षात जे प्रमाण आहे ते आपल्याला या ठिकाणी दिसतंय. या ठिकाणी आपल्याला अचूक आकडे दिसतात. 0.0015 असं या ठिकाणी दिसतंय. जरी या ठिकाणी 0.002 दिसत असेल तरीही याचाच अर्थ काय की जेव्हा मसाल्याचे कॅल्क्युलेशन याच्या पुढे होणार आहेत ते कॅल्क्युलेशन 0.0015 यालाच धरून होणार आहे. त्यामुळे आपल्याला जरी प्रत्यक्षात आकडे वेगळे दिसत असले तरी कॅल्क्युलेट करताना मात्र ते अचूकच कॅल्क्युलेट होणार आहेत. त्याची काही उदाहरण आपण पुढे पण बघूया. त्यानंतर भाजीपाला 0.05 किलोग्राम आहे. आणि महत्वाचा खर्च प्रति विद्यार्थी आपल्याला इंधन, भाजीपाला आणि पूरक आहारासाठी 2 रुपये 8 पैसे एवढे मानधन मिळतं. ते या ठिकाणी आपण टाकणार आहोत. या ठिकाणी टाईप करताना फक्त अंकच टाईप करणार आहोत. जसे की समजा हे अनुदान हे वाढून 2 रुपये 16 पैसे झालं, मी या ठिकाणी 2.16 असंच टाकणार आणि एंटर मारणार आहे. तर एंटर मारल्यानंतर इथे रुपयाचं चिन्ह ऑटोमॅटिक येणार आहे. आपल्याला त्यासाठी वेगळी कोणती गोष्ट करण्याची आवश्यकता नाही. अशा पद्धतीने आपण असं प्रत्येक महिन्याचं मेन्यू आणि प्रमाण जर बदल असेल तर बदलणार आहोत. आपल्याला केव्हा कोणत्याही क्षणी मुख्य पानावर जायचं असल्यास आपल्याला जे वर मुख्य पान शब्द दिसतो त्या ठिकाणी आपण क्लिक करणार आहोत. आपल्याला जर वाटलं असेल की नाही सप्टेंबर मधलं मेन्यू आपल्याला बदलायचा आहे तर मी सप्टेंबर महिन्यावर क्लिक करून तीच कृती या ठिकाणी परत करू शकतो. धन्यवाद. नमस्कार शिक्षक मित्रांनो, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की प्राथमिक माहिती कशी भरावी, कोणती माहिती भरणे अनिवार्य आहे आणि प्रत्येक महिन्याचे मेन्यू प्रमाण कसे भरावे. त्यानंतर आपल्या या पोषण आहारातील एक महत्वाचा भाग तो म्हणजे दैनंदिन नोंदवही, तर ती कशी भरायची ते आपण या ठिकाणी पाहूया. जसं की उदाहरणार्थ मी ज्या महिन्याची मला माहिती भरायची आहे त्या महिन्यावर मी क्लिक करतोय. या ठिकाणी दैनंदिन नोंदवही या रो मध्ये एप्रिल ते मार्च पर्यंत महिने दिलेले आहेत. आपल्याला ज्या महिन्याची माहिती भरायची असेल त्या महिन्यावर आपण क्लिक करणार आहोत. मला जून महिन्यावर क्लिक करून दाखवतो. तर या ठिकाणी जून महिन्याची माहिती भरलेली आहे. तर आपल्याला हा जो समोर एक तक्ता दिसतोय, हा जो तक्ता आहे हा आपण समजून घेऊया. हा आपल्या जी शासनाने पुरवलेली नोंदवही आहे त्याचप्रमाणे बनवलेला आहे. फक्त यामध्ये थोडेफार बदल जे आहेत ते मी सांगतो यामध्ये. जसे की या ठिकाणी तुम्हाला 1ली ते 5वीची पटसंख्या किती आहे ती टाकायची आहे आणि त्यानंतर रोजची हजेरी भरायची आहे. तर जो महिना निवडाल त्या महिन्यामध्ये त्या महिन्याचा वार या ठिकाणी ऑटोमॅटिक येणार आहे. त्या वाराला असलेलं जे धान्य आहे म्हणजे जो मेन्यू आहे तो या ठिकाणी ऑटोमॅटिक येणार आहे. आपल्याला काय करायचं आहे, फक्त या ठिकाणी उपस्थित विद्यार्थी किती होते तेवढीच फक्त माहिती भरायची आहे. त्या अनुषंगाने इतर माहिती या ठिकाणी आपोआप येणार आहे.
तत्पूर्वी आपण या ठिकाणी बघू शकतो की या ठिकाणी आपलं जे धान्य आहे त्याची रो दिसते, त्याच्या खाली प्रमाण जे आपण यापूर्वी भरलेलं होतं ती रो या ठिकाणी दिसते. त्या खाली रो मध्ये मागील शिल्लक धान्य किती होतं ते या रो मध्ये आपल्याला दिसणार आहे. मग यामध्ये आपण कॅल्क्युलेशन्स करताना उसनवार घेऊन परत केलेले वगैरे हे सगळे मायनस होऊन वजा होऊन त्यामध्ये अंतिम शिल्लक जी असेल ती या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे. या महिन्यात काही धान्य प्राप्त असेल तर तो आकडा या ठिकाणी दिसणार आहे. जसे की या ठिकाणी बघा प्राप्त तांदूळ दिसत नाहीये, परंतु तूर डाळ 0.991 दिसते. तर ही कुठून प्राप्त झाली आहे थोड्या वेळाने त्याबद्दल आपण माहिती घेऊया. त्यानंतर यांची जी बेरीज आहे ते एकूण धान्य या ठिकाणी पुढच्या रो मध्ये आपल्याला दिसते. तर आपली शाळा ही 15 जूनला सुरू झालेली आहे. 15 जूनला जर माझ्या शाळेमध्ये 11 विद्यार्थी उपस्थित असतील, त्या ठिकाणी मी आकडा भरलेला आहे 11, आणि त्यानुसार इथे पुढचे सगळे कॅल्क्युलेशन्स ऑटोमॅटिक झालेले आहेत. जे आकडे येणं आवश्यक आहे ते या ठिकाणी आलेले आहे आणि त्यानुसार माझं या महिन्याचं सगळं कॅल्क्युलेशन ऑटोमॅटिक झालेलं आहे. यामध्ये मग आपल्याला एकूण वापरलेले धान्य दिसते किती वापरलं होतं ते, आणि अंतिम शिल्लक धान्य किती होतं ते या ठिकाणी आपल्याला दिसते. तर हे आपण जुलै महिन्याचं आपण कसं भरायचं ते बघूया. तत्पूर्वी इथे बघा जून महिन्यामध्ये 4.400 असं हे किलोग्रॅम तांदूळ शिल्लक होते आणि बाकीचे 0.0 किलोग्रॅम आहेत. आणि त्यानंतर हे जे आहे हा रंग, हरभऱ्याचा रंग आहे. हरभरा आपला 2.384 किलोग्रॅम एवढा शिल्लक आहे. आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे की उसनवार धान्य ते कसं भरायचं. बऱ्याचदा आपल्याला कळत नाही की उसनवार नेमका आकडा किती भरावा म्हणजे आपलं उत्तर बरोबर येईल. तर त्यासाठी आपण हे या ठिकाणी मी दाखवतो आहे. बघा या ठिकाणी तुरडाळीची अंतिम शिल्लक 0.00 दिसते आहे आणि वापरलेलं एकूण धान्य आहे 1.240 किलोग्रॅम. याचा अर्थ काय की जेवढं धान्य प्राप्त होतं तेवढंच खर्च झालंय, त्यामुळे ते बाकी 0 राहिले. मग हे बाकी एकूण धान्य 1.240 होण्यासाठी मला किती धान्य प्राप्त करून घ्यावं लागलं, तर ते या महाप्राप्त मध्ये आपण भरलेलं आहे. आणि हा आकडा कुठे भरलेला आहे आपण दाखवतो तुम्हाला. मुख्य पानावर जाणार आहोत. त्यामध्ये उसनवार घेतलेले धान्य या ठिकाणी मी जातोय. उसनवार घेतलेल्या धान्यामध्ये या ठिकाणी मी जून महिन्यामध्ये तूर डाळ 0.991 अशी लिहिलेली आहे. हीच का लिहिली मी या ठिकाणी मी तुम्हाला उदाहरण दाखवतो, हे डिलीट करून दाखवतो. ठीक आहे, या ठिकाणी डिलीट केल्यामुळे आता बघा जून महिन्यामध्ये काय झालं, तूर डाळ जी होती तिचं एकूण जे मगाशी धान्य होतं ते आता कमी झालेलं आहे. एकूण वापरलेले धान्य 1.240 आहे, तर अंतिम शिल्लक धान्य ऋण 0.991 आहे. तर हे ऋण 0.991 घालवण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, या ठिकाणी धान्य उसनवार घ्यावं लागतं. जर आपल्याला ही संख्या अशीच ठेवायची असेल ऋण, तरी चालू शकतं. पुढील महिन्यामध्ये कॅल्क्युलेट होताना ती अगदी अचूक पद्धतीने कॅल्क्युलेट होते. परंतु आपल्याला या ठिकाणी धान्य शिल्लक नाहीये किंवा उसनवार घेतला असं दाखवायचं असेल तर इथे मायनस मध्ये ऋणामध्ये जेवढा आकडा आलेला असेल तेवढाच आकडा आपण उसनवार घेतलेले धान्य या ठिकाणी जाऊन भरणार आहोत. उसनवार घेतलेले धान्य जून महिन्यामध्ये तूर डाळ 0.991. त्यानंतर परत मी मुख्य पानावर जाऊन दैनंदिन नोंदीच्या जून मध्ये जातो. तूर डाळ या महाप्राप्त मध्ये 0.991 चा आकडा आलेला आहे आणि अंतिम शिल्लक जी आधी मायनस होती, ऋण होती, ती आता 0 झालेली आहे. अशा पद्धतीने आपण हे आकडे भरणार आहोत. तर या ठिकाणी जूनचे आकडे भरलेले आहेत. आपण थोडं जुलैचे आकडे बघूया आणि परत या ठिकाणी मुख्य पानावर जातो. आपण जुलैमध्ये बघूया. बघा मगाशी आपण बघितलं होतं की जून मध्ये अंतिम शिल्लक तांदळाची होती 4 किलो 400 ग्रॅम. ठीक आहे, तर यामध्ये आकडे भरल्यानंतर काय नेमका बदल होतो ते आपण बघूया. सर्वप्रथम मी इथे पट्टसंख्या भरतो. त्यानंतर 1 जुलै 2024 ला सोमवार होता आणि सोमवारचा आपलं जे पोषणाचा जो मेन्यू आहे तो भात वाटाणा आमटी आहे. तर त्या दिवशी समजा 14 विद्यार्थी उपस्थित होते. तर या ठिकाणी मी 14 आकडा टाकणार आहे उपस्थित विद्यार्थीमध्ये आणि तुम्हाला लक्षात येईल की बाकीचे सगळे आकडे या ठिकाणी ऑटोमॅटिक आलेले आहेत. जे 14 विद्यार्थी टाकलेले आहेत तेवढीच ताटांची संख्या आहे आणि त्या प्रमाणामध्ये इतर सगळे कॅल्क्युलेशन झालेले आहेत. जसे की या ठिकाणी तांदूळ 100 ग्रॅम प्रमाणे 1 किलो 400 ग्रॅम. त्यानंतर वाटाणा 280 ग्रॅम. या ठिकाणी आपल्याला लक्षात येते की जिरेचा कॉलम आहे तो रिकामा दिसतोय. मोहरी, हळद हे खर्ची पडलेले दिसत आहेत. तेल, मीठ आवश्यक तेवढं ऑटोमॅटिक त्यांनी आकडेवारी घेतलेली आहे. मसाला, भाजीपाला आणि मुख्य म्हणजे खर्च. 14 मुलांसाठी एका दिवसाचा खर्च किती झाला ते या ठिकाणी दिसते.
तर या ठिकाणी जिरे दिसत नाहीयेत, कारण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जो मेन्यू देण्यात आलेला होता त्या मेन्यूनुसार ज्या दिवशी तूर डाळ असेल पोषण आहारामध्ये त्या दिवशी जिरे असतील आणि त्या दिवशी मसाला नसेल. तर अशा प्रकारची सेटिंग यामध्ये आपण केलेली आहे. त्यामुळे आता बघूया, मंगळवारी तूर डाळीचा मेन्यू आहे. तर मी मंगळवारी 14 पटसंख्या टाकून बघतो काय होतं. बघा या ठिकाणी तांदूळ 1.400 किलोग्रॅम खर्ची पडलेला आहे आणि इथं तूर डाळ दिसते आपल्याला 0.280. त्याचबरोबर इथे जिरे बघा, इथे वर जिरे खर्ची पडलेले नव्हते पण या ठिकाणी पडलेले दिसत आहेत. तर त्याच्या उलट इथे मसाला 0 झालेला आहे, म्हणजे आपण त्या दिवशी खर्ची घातलेला नाहीये. इतका बारीक विचार करून सॉफ्टवेअर हे बनवलेलं आहे. त्यामुळे यामध्ये तुमची चुकण्याची शक्यता, आकडे चुकण्याची शक्यता ही नगण्य आहे. फक्त आपण एकदा कन्फर्म आकडे कसे भरायचे हे एकदा जर आपण या सॉफ्टवेअरमध्ये समजून घेतलं तर आपली कोणतीही चूक या ठिकाणी होणार नाहीये. गुरुवारी माझ्या शाळेमध्ये जर 12 विद्यार्थी उपस्थित असतील, या ठिकाणी मी 12 हा आकडा टाकतो आणि एंटर मारतो. त्यानुसार कॅल्क्युलेशन झालेली आहे. जर तुम्हाला वाटलं की या ठिकाणी आपल्याला मॅन्युअली आकडे चेंज करायचे आहेत तर ते शक्य नाहीये. जसं की आपण या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्याला एक मेसेज येतो, द सेल ऑर चार्ट यू आर ट्राइंग टू चेंज इज ऑन अ प्रोटेक्टेड शीट. टू मेक अ चेंज अनप्रोटेक्ट द शीट. यू माइट बी रिक्वेस्टेड टू एंटर अ पासवर्ड. म्हणजे या ठिकाणी हे जे सेल आहे यातले काहीसे बरेचसे सेल जे आहेत ते प्रोटेक्ट केलेले आहेत, त्याला पासवर्ड टाकून प्रोटेक्ट केलेले आहेत. त्यामागचा उद्देश हा आहे की या ठिकाणी टाकलेला फॉर्म्युला उडू नये म्हणून. बऱ्याच जणांना वाटतं की इथे पासवर्ड टाकल्याशिवाय आपल्याला बदल करता येणार नाही, परंतु काही आवश्यकता नाहीये. या ठिकाणी बदल होऊच नये अशी सेटिंग केलेली आहे. आपल्याला जो काही बदल करायचा आहे तो त्या ठिकाणी, ज्या ठिकाणी करायचा आहे त्या ठिकाणी आपण क्लिक करून कसा करायचा ते आपण सांगितलेलं आहे. त्यामुळे जर असा मेसेज आलेला असेल तर त्या सेलला प्रोटेक्शन टाकलेलं आहे आणि त्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही हे आपण लक्षात घ्यायचं आहे. आणि तसा बदल करण्याचा प्रयत्नही करू नये, अन्यथा त्या सेलवर आधारित जे इतर कॅल्क्युलेशन्स आहेत ते सगळे ढासळतील आणि रिझल्ट आपल्याला चुकीचा मिळेल. ठीक आहे. तर यामध्ये आपण बघितलं की रोजची माहिती कशी भरायची. अशाच पद्धतीने जर माझ्याकडे मी हे एकदम महिन्याच्या शेवटी भरलं तरी चालू शकतं. जसं की समजा 12 हा पट मला कंटिन्यू करायचा, मी हा ड्रॅग करतो खाली शेवटपर्यंत. म्हणजे माझं पृथ्वी टाईप करण्याचं काम वाचलेलं आहे. परंतु या ठिकाणी मी काय करणार आहे, रविवारी जी सुट्टी आहे त्या ठिकाणी हे आकडे डिलीट करणार आहे. त्याच पद्धतीने आपल्या एखाद्या मधल्या वारी कुठेतरी सुट्टी आलेली असते तर त्याही तारखेला आपण पोषण आहार भरणार नाही आहोत. त्या ठिकाणचं पण मी पट संख्या जी भरली आहे ती डिलीट करतो. अशा प्रकारे मी माझं संपूर्ण महिन्याचं काम अगदी माझं व्यवस्थित भरलं तर जास्तीत जास्त 10 मिनिटं कंप्लीट करू शकतो. आणि यामध्ये सगळे कॅल्क्युलेशन्स होत असल्यामुळे आता बघा आपण तपासून बघू शकतो की माझे कामाचे दिवस 26 आहेत, ताटांची एकूण संख्या 319 आहे, त्यामध्ये धान्य वापरलं किती, अंतिम शिल्लक किती, हे सगळे कॅल्क्युलेशन यामध्ये ऑटोमॅटिक झालेले आहे. यामध्ये आपल्याला दिसतंय की 31.900 किलो तांदूळ आपण वापरलेला आहे आणि मला इथे दिसतोय ऋण 27.500 म्हणजे 27.5 किलो तांदूळ आपण उसनवारी म्हणजे मायनस मध्ये आहे. तर तो आपल्याला जर उसनवारीने घेतलाय असं दाखवायचं असेल तर या ठिकाणी मी काय करणार आहे, जुलैमध्ये जाऊन इथे मी पुन्हा मुख्य पानावर जाऊन उसनवार घेतलेल्या धान्यामध्ये जुलै महिन्यामध्ये तांदूळ किती घेतला, जेवढं तिथे ऋण दिसत होतं तेवढा म्हणजे 27.5. हे भरल्यामुळे काय फरक पडला बघूया. बघा या ठिकाणी जुलै महिन्यामध्ये वापरलेले एकूण धान्य 31,900 होतं आणि आता अंतिम शिल्लक धान्य 000 झालेलं आहे. परंतु आपल्याला हेही लक्षात घ्यायचं आहे की जितकं धान्य आपण उसनवारीने घेतलेलं आहे ते जेव्हा परत करू तेव्हा उसनवारीने परत केलेले धान्य या टॅबमध्ये त्याची माहिती भरणे आवश्यक आहे, तर आपले कॅल्क्युलेशन्स बरोबर आहेत. अशा पद्धतीने आपण दैनंदिन रजिस्टर कसे भरायचे हे यामध्ये बघितले. यामध्ये आणखीन एक गोष्ट अशी आहे की इथे जिरे, मोहरी, हळद, मीठ वगैरे यांचं प्रमाण हे अतिशय कमी असतं
त्यामुळे इथे त्यांची आकडा येतो तो राऊंड फिगर मध्ये आलेला असतो आणि जेव्हा त्यांचं कॅल्क्युलेशन होतं ते मात्र अचूक पद्धतीने झालेलं असतं. म्हणजे जर तुम्हाला इथे आकडा दिसतोय की 0.006 असा आकडा दिसतोय आणि म्हणून तुम्ही यांची जर कॅल्क्युलेटरवर किंवा मॅन्युअली जर तुम्ही यांची बेरीज करून बघाल तर ती 0.00 भरेलच असं नाही. परंतु तुम्ही म्हणाल की मग इथं कॅल्क्युलेटर वेगळं येते, या ठिकाणी वेगळं येते, तर तसं नाही येते. या ठिकाणी त्यांची जी ऍक्च्युअल कॅल्क्युलेशन्स आहेत ते वेगळे असू शकतात, अचूक असतात आणि या ठिकाणी आपल्याला दिसण्यासाठी त्यांनी ते राऊंड फिगर कन्सिडर केलेली असते. त्यामुळे अजिबात आपला इकडं सॉफ्टवेअरमध्ये काहीतरी चूक आहे किंवा आकडेवारी चुकलेली आहे असं आपण गृहीत धरण्याची काही आवश्यकता नाहीये. यामध्ये आपल्याला अतिशय सहजगत्या कुठलेही परिश्रम न करता सगळी आकडेवारी ऑटोमॅटिक मिळते. असंच आपण प्रत्येक महिन्याला करणार आहोत. एक संपूर्ण महिन्याचा विचार केला तर एक फक्त 10 मिनिटाचं काम आपल्याला दर महिन्याला यामध्ये करावं लागतं. नमस्कार शिक्षक मित्रांनो, पुढील व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की मेन्यू प्रमाण कसं भरायचं, त्याचबरोबर दैनंदिन नोंदवहीच्या नोंदी कशा करायच्या. त्यानंतर आपल्याला महत्वाची गोष्ट म्हणजे आपण ही सगळी माहिती भरली आहे, पण आपल्याला ह्याची हार्ड कॉपी म्हणजे प्रिंट कशी मिळेल तर ते आपण आता पाहूया. तत्पूर्वी हे 2 पिवळ्या रंगातल्या ज्या रो होत्या त्या आपल्याला महत्वाची माहिती होती आणि त्याखाली क्रमांक 3 पासून 9 पर्यंत जे तक्ते आहेत ते आपल्या पोषण आहाराच्या शासनाने ज्या पुरवलेल्या वह्या आहेत त्यामधील ते तक्ते आहेत. तर हे तक्ते भरणे अनिवार्य नाही या सॉफ्टवेअरमध्ये. आपल्या सोयीसाठी आपल्याला आवश्यक वाटत असेल तर आपण भरू शकता. तर ते कसे भरायचे याच्यासाठी मी एक वेगळा व्हिडिओ बनवेल. आपण सध्या बघूया की आपण ही जी माहिती भरलेली आहे त्याची प्रिंटआउट कशी काढायची. तर या प्रिंटआउट्समध्ये महत्वाच्या प्रिंटआउट्स आपल्याला ज्या काढाव्या लागतात त्या म्हणजे मासिक अहवाल, धान्य मागणी, स्वयंपाकी मदतनीस प्रमाणपत्र आणि वार्षिक ताळमेळ, ज्याला आपण साठा रजिस्टर देखील म्हणतो तो. तर सर्वप्रथम आपण बघूया की मासिक अहवालाची प्रिंट कशी काढायची. तर प्रिंटआउट काढा या कॉलम मधील मासिक अहवाल या शब्दावर मी प्रथम क्लिक करतो. नंतर माझ्या पुढे एक नवीन पेज ओपन झालेले आहे ज्यामध्ये सर्व आकडे भरलेले आहेत. आपल्या शाळांना ज्या पोषण आहाराच्या वह्या पुरवण्यात आलेल्या होत्या त्या वह्यांमधीलच फॉर्मॅट या ठिकाणी मी वापरलेला आहे, त्यामुळे हा अधिकृत फॉर्मॅट आहे. तर यामध्ये या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, फक्त महिना निवडायचा आहे. जसं की जून महिन्याचा मला रिपोर्ट हवा असेल तर या ठिकाणी जी ड्रॉपडाऊन लिस्ट आहे या ठिकाणी मी क्लिक करून जून महिना निवडतो. मला जर जुलैचा रिपोर्ट हवा असेल तर या ठिकाणी मी जुलै हा महिना निवडणार, त्यानुसार इथे आकडे चेंज होतात. मला ऑगस्टचा रिपोर्ट हवा असेल तर त्या ठिकाणी मी ऑगस्ट महिना निवडणार. बघा त्यामध्ये सगळे आकडे आपल्याला अगदी योग्य पद्धतीने दिसत आहेत आणि हे ऑटोमॅटिक तयार होतं. यामध्ये आपल्याला जे रिपोर्ट आहे तो त्याची प्रिंट आउट काढण्यासाठी आपण प्रिंट या बटनावर क्लिक करणार आहोत किंवा आपण फाईलमध्ये जाऊन प्रिंट यावर क्लिक करूया. या ठिकाणी प्रिंट वर क्लिक केल्यानंतर आपल्या पुढे प्रिंटचा जो डायलॉग बॉक्स आहे तो ओपन होईल. त्यामध्ये आपण आपल्याला हवा तो प्रिंटर निवडायचा आहे. याची जर आपण मायक्रोसॉफ्ट प्रिंट टू पीडीएफ हा जर प्रिंटर आपण निवडला त्याची आपण पीडीएफ देखील बनवू शकतो. हा जो फॉर्मॅट बनवलेला आहे हा लांबलचक असल्यामुळे हा बनवताना लीगल पेजवर बनवलेला आहे. लीगल पेजची सेटिंग याला दिलेली आहे. परंतु जर आपल्याला ह्याची प्रिंट A4 वर हवी असेल तर आपण या ठिकाणी कोणती सेटिंग करायची हे बघून घ्या. तर ही जी खाली सेटिंग आहे त्यामध्ये लीगल ही जी पेज साईज आहे यामध्ये जाऊन आपण A4 करणार आहोत. A4 साईज केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की हा जो पूर्ण फॉर्मॅट आहे हा मुळात लीगलवर बनवलेला असल्यामुळे A4 वर तो बसणार नाहीये. आणि या ठिकाणी आपल्याला खाली दाखवत आहे की 4 पेजेस आहेत. आपल्याला ते आता प्रिव्ह्यू मध्ये दिसतील. हे अशा पद्धतीने आपल्याला 4 पेजेस दिसतील. हे दिसू नये म्हणून आपण काय करणार आहोत, त्या खाली जे ऑप्शन आहे A4 च्या खाली नॉर्मल मार्जिन आणि त्या खाली नो स्केलिंग हे जे ऑप्शन आहे या ठिकाणी जाऊन आपण फिट ऑल कॉलम्स ऑन वन पेज हे ऑप्शन निवडणार आहोत. हे फार महत्वाचं आहे, हे लक्षात घ्या. फिट ऑल कॉलम्स ऑन वन पेज हे ऑप्शन निवडणार आहोत. फिट ऑल कॉलम्स ऑन वन पेज केल्यानंतर आपली जी प्रिव्ह्यू आहे तो A4 या कागदावर फिट झालेला आहे
आता आपण याची व्यवस्थित A4 या कागदावर प्रिंट मारू शकतो. प्रिंटवर क्लिक केल्यानंतर आपल्याला हवी तशी प्रिंट या ठिकाणी आपल्याला आता मिळेल. त्यानंतर ही झाली प्रत्येक महिन्याची माहिती, जसं की ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. डिसेंबरचा महिना निवडल्यानंतर इथे 2024 सण आलेला आहे. आणि त्यानंतर जर आपण या ठिकाणी जानेवारी ते मार्च हे महिने निवडले, या ठिकाणी इसवी सन जे आहे ते 2025 ऑटोमॅटिक बदलणार आहे. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी काही बदल करण्याची आवश्यकता नसणार आहे. याच्यात आणखीन काय सुविधा आहे बघा, जर आपल्याला संपूर्ण वर्षात पूर्ण एक वर्षाचा सगळ्या धान्यांचा हिशोब हवा असला तर या मार्च या शब्दाखाली एकूण हा जो शब्द आहे त्या शब्दावर आपण क्लिक करणार आहोत. त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला दिसते की सन 2024-25 ह्यामध्ये एकाच पेजवर संपूर्ण वर्षाचा रिपोर्ट तयार होतो की या वर्षामध्ये किती धान्य पूर्वीचं शिल्लक होतं, किती प्राप्त झालं, किती उसनवार घेतलं, किती खरेदी केलं, किती वापरलं, एकूण किती होतं, वापरलं किती, उसनवार परत किती केलं, वाटप किती केलं, निर्लेखित किती केलं आणि या वर्षाअखेर एकूण धान्य किती शिल्लक आहे हे देखील आपल्याला यामध्ये कळणार आहे. त्यानंतर कधी कधी आपल्याला कार्यबाहुल्यामुळे जर आपल्याला एक काम करणं शक्य झालं नाही आणि जर आपल्याला हातानेच लिहिण्याची वेळ आली, मॅन्युअली लिहिण्याची वेळ आली किंवा काही जणांना कोरे फॉर्मॅट हवे असतात, तर तो आपल्याला जर हा कोरा फॉर्मॅट हवा असेल तर ती सुद्धा सोय यामध्ये दिलेली आहे. आपल्याला जर ब्लँक म्हणजे पूर्ण कोरे फॉर्मॅट हवा असेल तर एकूणच्या तिथल्या एरोवर क्लिक केल्यानंतर आपल्याला जी ड्रॉपडाऊन लिस्ट तयार होते दिसते, त्यामध्ये एकूणच्या खाली जो ब्लँक दिसते, ब्लँक, त्या ठिकाणी मी क्लिक करतोय आणि त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर मला एक कोरा फॉर्मॅट येतोय, ज्याची मी प्रिंट मारून मला हवी तशी माहिती त्यामध्ये मी भरू शकतो. अशा पद्धतीने प्रिंटसाठी आपण मासिक MDMचं जे अहवाल आहे त्याची या ठिकाणी प्रिंट मारू शकतो. त्यानंतर मी काय करत आहे, परत मुख्य पानावर जात आहे. मुख्य पानावर गेल्यानंतर आपल्याला पुढची जी प्रिंटची आवश्यकता असते ती म्हणजे धान्य मागणीची. धान्य मागणी ही आपल्याला बऱ्याचदा 2 महिन्यांची करावी लागते, तर त्याचा विचार करून या ठिकाणी प्रिंटआउट साठी बनवलेला आहे. तर धान्य मागणीची प्रिंट करण्यासाठी मी धान्य मागणी या शब्दावर क्लिक करतो आणि आपल्याला एका नवीन पेजवर आपण या ठिकाणी जातो. तर या ठिकाणी आपल्याला दिसत आहे की महिना फेब्रुवारी अधिक मार्च सन 2025 या ठिकाणी दिसतंय. तर मला ज्या महिन्याचं धान्य मागणी करायची आहे, जसं की सध्या जर जून महिना चालू असेल आणि मला जुलै आणि ऑगस्टची मागणी करायची असेल, या ठिकाणी मी जुलै आणि दुसऱ्या कॉलम मध्ये ड्रॉपडाऊन लिस्ट मधून ऑगस्ट हे 2 महिने निवडेल आणि हे 2 महिने निवडल्यानंतर बरोबर कॅल्क्युलेशन होऊन त्यांचे कामाचे दिवस आणि पुढील महिन्यासाठी आवश्यक धान्य मागणी, मागील महिन्यातील शिल्लक साहित्य, मागील शिल्लक निव्वळ मागणी हे सर्व कॅल्क्युलेट ऑटोमॅटिक होऊन आपण त्याची प्रिंट पूर्वी दिलेल्या पद्धतीप्रमाणे मारू शकतो. तर एक गोष्ट यामध्ये लक्षात घ्यायची आहे की पुढील महिन्यासाठी आवश्यक धान्य मागणी यामध्ये ही जी मागणी तयार झालेली आहे की यापूर्वी आपण त्या महिन्यातील कामाचे दिवस, अंदाजे कामाचे दिवस किती आहेत ते त्यानुसार आणि पुढील महिन्यात मेन्यू कोणता आहे त्यानुसार कॅल्क्युलेट होऊन तयार झालेले आहे. त्याचबरोबर त्यामध्ये पकडताना जर आपण उसनवार घेतलेलं धान्य असेल तर ते परत करायचं आहे हा विचार ठेवून सुद्धा यामध्ये ऑटोमॅटिक कॅल्क्युलेशन झालेले आहेत आणि त्यानुसार आपण ती मागणी यामध्ये तयार होते. आपण ही प्रिंट आउट काढून देऊ शकतो. याची प्रिंट आउट काढताना सुद्धा पहिल्यासारखी पद्धत वापरायची आहे. जेव्हा मी प्रिंटवर क्लिक करतोय तेव्हा मला इथे प्रिंटर दिसेल, प्रिंट ऍक्टिव्ह शीट्स, त्यानंतर या ठिकाणी लोड होते. इथे बघा पेज साईज A4 निवडलेली आहे, डिफॉल्ट आहे आपण निवडलेली आहे आणि शेवटचं जे ऑप्शन आहे फिट ऑल कॉलम्स ऑन वन पेज, हे बऱ्याचदा आपण निवडून आपली कुठलीही माहिती एक्सेल मधली जर कमीत कमी पेजवर हवी असेल तर ती घेऊ शकतो. आपण इतरही ऑप्शन इतर ठिकाणी वापरून बघू शकता. तर यानंतर मी प्रिंटवर क्लिक केल्यानंतर आपल्याला हवी तशी प्रिंट या ठिकाणी मिळणार आहे आणि नंतर आपण शिक्का करून ती आपल्या वरिष्ठांपर्यंत देऊ शकतो. तर या ठिकाणी आपल्याला बघायची जसं आपण ब्लँक फॉर्मॅट मारलेला, तर त्या ठिकाणी आपण या ठिकाणी जर मी ब्लँकवर क्लिक केलं, या ठिकाणी सुद्धा महिन्याच्या खाली जे एकदम शेवटी ब्लँक आहे त्यावर क्लिक केलं तर मला या ठिकाणी एक कोरा फॉर्मॅट मिळतो ज्याची मी प्रिंट काढून हाताने लिहून आपण वापरू शकतो. यामध्ये आपल्याला सूचना पण दिलेल्या आहेत, तर ह्या सूचनांची प्रिंट येणार नाहीये ज्या दिलेल्या आहेत त्याची, त्यामुळे त्याची काळजी करण्याची आवश्यकता नाही हे जरी स्क्रीनवर दिसत असेल तरी. त्यानंतर मी पुन्हा एकदा मुख्य पानावर जातो. त्यानंतर पुढील एक फॉर्मॅट असतो ज्याची आपल्याला दर महिन्याला प्रिंट द्यावी लागते, ती म्हणजे स्वयंपाकी मदतीस प्रमाणपत्र. तर त्याची प्रिंट काढण्यासाठी मी स्वयंपाकी मदतीस प्रमाणपत्र यावर क्लिक करतो. तर या ठिकाणी प्रमाणपत्र ओपन झालेलं आहे. हे प्रमाणपत्र सुद्धा इथे जे माहे शब्द आहे ते महिना निवडा असं लिहिलेलं आहे. त्या ठिकाणी
जी ड्रॉपडाऊन लिस्ट आहे त्या ड्रॉपडाऊन लिस्टवर मी क्लिक करून ज्या महिन्याचं मला प्रमाणपत्र हवं आहे तो महिना मी या ठिकाणी निवडणार आहे. जसं की या ठिकाणी जर जुलै निवडला, ऑटोमॅटिक या ठिकाणी जुलै साठीचं जे प्रमाणपत्र आहे ते तयार होणार आहे. या ठिकाणी बघा स्वयंपाकी बचत गटाचं नाव आलेलं आहे. जर आपल्याकडे बचत गट असेल तर बचत गटाचं नाव या ठिकाणी येईल, किंवा स्वयंपाकी असेल तर स्वयंपाकीचं येईल, आणि या ठिकाणी मदतनीसाचं नाव येईल. पण मदतनीस नसली तर म्हणजे काही काही ठिकाणी मदतनीस नसते, तर अशा वेळेस फक्त स्वयंपाकीचंच नाव परत या ठिकाणी येईल. पण मदतनीस असेल तर मदतनीसाचं देखील नाव यावं यासाठी हे प्रमाणपत्र अशा पद्धतीने तयार केलेलं होतं. मग आपल्याला याच्या आवश्यकतेनुसार 1 किंवा 2 प्रिंट आपण मारून त्या पद्धतीने ती ऑफिसला आपल्या वरिष्ठांना देऊ शकतो. या ठिकाणी जर मी प्रिंटवर क्लिक केलं तर पहिल्या यापूर्वी दिलेल्या सूचनानुसारच आपण याची प्रिंट काढू शकतो. त्यानंतर पुन्हा आपण एकदा मुख्य पानावर जाऊया आणि यामधला प्रिंटआउटचा जो शेवटचा भाग आहे तो म्हणजे वार्षिक ताळमेळ साठा रजिस्टर. हा अतिशय महत्वाचा भाग आहे, विशेषतः तांदळाच्या बाबतीत. आपल्याला बऱ्याच वेळेस दर महिन्याचा हिशोब जुळतो, पण वर्षाचा हिशोब काही जुळत नाही, कुठेतरी काहीतरी त्रुटी राहून जाते. परंतु या सॉफ्टवेअरमध्ये तशी कुठलीही त्रुटी राहणार नाहीये आणि अतिशय कमी वेळेत, अतिशय कमी श्रमांमध्ये आपण संपूर्ण वर्षाचा हिशोब यामध्ये काढू शकतो. त्याचबरोबर या फॉर्मॅटची प्रिंट काढून आपण आपल्या फाईलला लावून ठेवू शकतो, ज्यामुळे आपल्याला भविष्यामध्ये कधीही कोणत्याही वर्षाची माहिती मिळाली तर ती लगेच आपल्याला अचूक पद्धतीने सापडू शकते. तर या वार्षिक ताळमेळ साठा रजिस्टरमध्ये आपण या ठिकाणी जे धान्य लिहिलेलं आहे त्या ठिकाणी धान्य निवडा अशी सूचना दिलेली आहे. त्या ठिकाणी मी क्लिक करून धान्य निवडणार आहे. जसं की या ठिकाणी सगळ्या प्रकारचे धान्य दिलेले आहे. या ठिकाणी तांदूळवर क्लिक करतो, तर त्यानुसार एप्रिल पासून मार्च पर्यंत जेवढं काही कॅल्क्युलेशन्स असतील तांदळाचे ते या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. या ठिकाणी जरी तुम्हाला हॅश हॅश असं दिसत असलं तर या ठिकाणी प्रत्यक्ष तो आकडा आहे आणि प्रिंट मध्ये तो येणार आहे. आपण इथे संपूर्ण महिन्याची माहिती भरलेली नसल्यामुळे ऋण आकडा आलेला आहे. या ठिकाणी की तो तसा येणार नाहीये. आपण संपूर्ण महिन्यांची माहिती व्यवस्थित भरल्यानंतर सगळे कॅल्क्युलेशन व्यवस्थित होणारे आहेत आणि इथे दिसणार सुद्धा आहेत आकडे. आणि जरी इथे कधी कधी आपल्याला आकडा दिसला नाही तरी तो प्रिंट मध्ये व्यवस्थित येतो, आपण तो बघूया. त्यामुळे हॅश हॅश येते, त्रुटी आहे असं म्हणण्याची काही आपल्याला तशी आवश्यकता नाहीये. हे बघा या ठिकाणी आपल्याला आकडे दिसायला लागले. हे तांदळाचं मी प्रिंट काढून ठेवू शकतो. अशाच पद्धतीने मी प्रत्येक धान्याची प्रिंट काढू शकतो. तांदूळ झाल्यानंतर तुरडाळीचे आकडे दिसत आहेत त्याची मी प्रिंट काढू शकतो. तुरडाळ झाल्यानंतर हरभऱ्या या कडधान्याची मी प्रिंट आउट काढून ठेवू शकतो. अशा पद्धतीने सगळी कडधान्य झाल्यानंतर मीठ वगैरे ची पण मी प्रिंट आउट काढून ठेवू शकतो. आणि सगळ्यात शेवटी ब्लँक. जर आपल्याला हा कोरा फॉर्मॅट हवा असेल तर या ठिकाणी आपल्याला जे धान्य आहे ते ब्लँक निवडल्यानंतर या ठिकाणी आपल्याला कोरा फॉर्मॅट तयार होतो, त्याची आपण प्रिंट आउट काढू शकतो. अशा प्रकारे आपण आपल्याला आवश्यक असणाऱ्या ज्या महत्वाच्या प्रिंटआउट्स आहेत त्या कशा काढायच्या हे आपण या व्हिडिओमध्ये बघितलं. तर आता आपण बघितलं की मासिक अहवाल, धान्य मागणी इत्यादींच्या प्रिंटआउट्स कशा काढायच्या. आपल्याला याच फक्त प्रिंटआउट्स काढण्यासाठी यामध्ये थेट सुविधा देण्यात आलेली आहे. परंतु या व्यतिरिक्त जर आपल्याला इतर फॉर्मॅट्सच्या प्रिंट्स हव्या असतील तर त्या कशा काढायच्या ते आपण बघू. उदाहरणार्थ मला पुरवठादाराकडून प्राप्त धान्य याची जर वर्षाची जे आहे त्याची प्रिंट काढायची असेल तर मी सर्वप्रथम पुरवठादाराकडून प्राप्त धान्यावर क्लिक करतो. आपल्याकडे तो फॉर्मॅट ओपन झालेला आहे आणि मला जेवढी प्रिंट हवी आहे तेवढा भाग मी सिलेक्ट करतोय. शक्यतो आपण त्याच्या बाजूचा एक सेल सिलेक्ट करणार आहोत ज्यामुळे आपली प्रिंटआउटची व्यवस्थित एक्स्ट्रा सेल. फाईलमध्ये जाऊन आपण प्रिंटवर क्लिक करणार आहोत. प्रिंटवर क्लिक केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की या ठिकाणी तब्बल 45 पेजेस दिसत आहेत, म्हणजे यात अनावश्यक डेटा आपला विनाकारण प्रिंट होतोय. तर तो होऊ नये म्हणून आपण काय करणार आहोत, या ठिकाणी सेटिंग मध्ये पहिला ऑप्शन आहे प्रिंट ऍक्टिव्ह शीट्स, त्यामध्ये जाऊन आपण प्रिंट सिलेक्शन यावर क्लिक करणार आहोत. म्हणजे आपण जेवढं सिलेक्ट केलेलं होतं तेवढ्याच गोष्टीची प्रिंट निघणार आहे. आणि ते निवडल्यानंतर सुद्धा बघा या ठिकाणी काय झालेलं आहे, 2 पेजेस झालेले आहेत शिल्लक आणि दुसऱ्या पेजवर थोडीशी माहिती गेलेली आहे, एकच कॉलम गेलेला आहे. तर त्याचं काय करायचं ते आपण आता बघूया. या ठिकाणी लँडस्केप ओरिएंटेशन ठेवणार आहोत आणि लिगल पेज प्रत्येक वेळी प्रिंट येतेच असं नाही, तर आपण त्याऐवजी A4 ची पण सेटिंग निवडू शकतो. A4 सेटिंग निवडल्यानंतर या ठिकाणी बघा जे 3 पेजेस झालेले आहेत. तर
असं होऊ नये, आपल्याला हे एकाच पेज हवंय, त्यासाठी आपल्याला आणखीन पुढचा ऑप्शन घ्यायचा आहे, तो म्हणजे शेवटचा. या ठिकाणी नो स्केलिंग असा शब्द आहे. या नो स्केलिंग वर मी क्लिक करून फिट ऑल कॉलम्स ऑन वन पेज हे ऑप्शन घेणार आहे, कारण आपल्याला सगळे कॉलम एकाच शीटवर हवे आहेत. ते जेव्हा मी हा ऑप्शन निवडतो त्यावेळी काय होतं बघा, की सर्व कॉलम जे आहेत ते एकाच शीटवर येतात आणि आपल्याला हवी तशी प्रिंट या ठिकाणी मिळू शकते. प्रिव्ह्यू जरी असा दिसत असला तरी ती प्रिंट व्यवस्थित येते. त्यानंतर आपण आपला प्रिंटर निवडून या ठिकाणी हवी तशी प्रिंट देऊ शकतो. मायक्रोसॉफ्ट टू प्रिंट टू पीडीएफ हे ऑप्शन घेऊन आपण त्याची पीडीएफ सुद्धा बनवू शकतो. तर या सॉफ्टवेअर संदर्भात वापरताना आपल्याला कुठलीही अडचण आली, काही त्रुटी जाणवली, काही सुधारणा असतील तर त्या अवश्य मला तुम्ही सांगू शकता. या ठिकाणी माझा नंबर 94 21 85 98 50 यावर कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप मेसेज करू शकता. त्याचबरोबर vinid85@gmail.com या जीमेलवर माझ्याशी संपर्क साधू शकता. धन्यवाद.